तुमचं नाव सांगा. सर्वांना जय जिजाऊ जय शिवराय. मी प्रताप पटले, संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर अध्यक्ष. प्रतापजी, आज ह्या आंदोलनाची वेळ का आली आणि आता भावना सगळ्यांच्या तुमच्या काय आहे? तुम्हा सर्वांना माहीत आहे की परवा नागपूरमध्ये एका प्रोग्राममध्ये भोंदू धीरेंद्र शास्त्री हे मंचावर उपस्थित होते आणि या सरकारमधील आमचे सर्वांचे लाडके मुख्यमंत्रीसुद्धा त्या स्टेजवर उपस्थित होते. माननीय नितीन गडकरी साहेबसुद्धा स्टेजवर उपस्थित होते. तुम्हा सर्वांना माहीत आहे की भोंदू धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काहीतरी खोटं आणि खूप असं अपमान करण्यासारखं एक वक्तृत्व केलं. त्यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराज हे थकल्यानंतर युद्ध करण्यास त्यांनी मनाई केली आणि स्वामी रामदास यांना भेटून आपलं जिरेटोप त्यांच्या समोर ठेवून त्यांना म्हटलं की तुम्ही यानंतर पूर्ण राज्यकारभार सांभाळा, मी थकलेलो आहे, यानंतर हे सर्व राजपाट तुमच्या चरणी मी अर्पण करतो. हे एवढं खोटं आणि खादाड वक्तृत्व त्यांनी त्या मंचावर सर्वांसमोर केलं. आपल्या सर्वांना माहीत आहे की स्वामी रामदास आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची कधी भेटसुद्धा झालेली नाही आहे. हे प्रत्येक महाराष्ट्रातल्या इतिहासकारांनी दाखल्यासहित पुराव्यासहित सांगितलेलं आहे आणि लिहिलेलं आहे. असं असतानासुद्धा खूप दुःख वाटते, खूप वाईट वाटतं की मंचावर उपस्थित असलेले इतर मान्यवर जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत, भारताचे केंद्रामध्ये मंत्री आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, त्यांनी एक शब्द सुद्धा काढलं नाही. यावर आम्हाला एवढं दुःख वाटलं आणि येत्या पूर्ण महाराष्ट्रामधील जनतेलासुद्धा दुःख वाटलं. तुम्ही बघत आहात की अख्ख्या महाराष्ट्रामध्ये भोंदू धीरेंद्र शास्त्रीच्या अपोजिटमध्ये त्यांच्या विरुद्ध एक लाट उसळलेली आहे आणि त्याच संयोगाने त्यांचा निषेध करण्यासाठी आम्ही आज संभाजी ब्रिगेड नागपूर महानगर, मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड आणि इतर सहयोगी संघटना इथं मिळून त्यांचा आम्ही खूप जाहीर निषेध करत आहोत. अटकेची मागणी आहे. आम्ही सर्व सरकारला भोंदू धीरेंद्र शास्त्री यांच्या अटकेची मागणी करत आहोत. धीरेंद्र शास्त्री नागपूरमध्ये आहे, तुमचा काही विचार आहे का त्यांच्या कार्यक्रमात वगैरे? विचार आहे. आम्ही आता संध्याकाळी आज मीटिंग घेणार आहोत आणि याच्यानंतर